हॅलो सगळ्यांना नमस्ते। आता नवरात्री चालू आहे आणि सगळीकडे दुर्गेजी बसलेली आहे, तर आमच्या घरामध्ये भरभराटीची जावे म्हणून आम्ही यासाठी थोडीशी होम सामग्री करत आहे। इथे घेतलेला आहे बारीक चुरून गुळ घेतलेला आहे, थोडीशी साखर घेतलेली आहे, चंदन पावडर आणि अष्टगंध घेतलेला आहे, थोडासा आबीर घेतलेला आहे आणि लोबान घेतलेला आहे, थोडंसं गुगल घेतले, थोडंसं छोटी इलायची घेतली, थोडीशी फूलवाली लौंग घेतले थोडीशी आणि पंचमेवा घेतलेला आहे, खारीक घेतलेली आहे छोटे तुकडे करून, मकाने किसमिस थोडेसे घेतलेले आहेत। ह्या ज्या 3 वस्तू आहेत ह्या एकदम महत्त्वाच्या आहेत, आम्हाला परफेक्ट घ्यायच्या आहेत। अर्धी वाटी काळे तीळ घेतलेले आहेत, त्याच्यापेक्षा कमी तांदूळ घेतलेले आहेत, तांदूळ मोडलेले नसले पाहिजेत ते आम्हाला घ्यायचे आहेत। तांदळापेक्षा कमी जॉ घ्यायचे आहे। सगळं एकत्र करून घेऊ। इथे घेतलेले आहे हवन औषधी मिक्स सामग्री, ह्याच्यामध्ये सगळे औषधी मिक्स असतात। ह्या ज्या मी सगळ्या वस्तू तुम्हाला दावलेल्या आहेत, जिथं देवाच्या जे सामान भेटतं त्या दुकानामध्ये हे सगळं वस्तू तुम्हाला एकाच दुकानामध्ये भेटून जातात। इथे आम्हाला हनी मध पण टाकायचं आहे ह्याच्यामध्ये। इथे मी देशी गायचं तूप घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये आम्हाला गायचंच तूप यूज करायचं आहे। तूप आम्हाला थोडं जास्त प्रमाणात बऱ्यापैकी घ्यायचं आहे। ज्यावेळी हवनमध्ये तूप कमी पडते त्यावेळी धुवा होते आणि तूप बऱ्यापैकी घातलं की धुवा होत नाही। चांगला असा हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं। कोणतेही सणवार असो, जसे आपण व्रत करतो त्या दिवशी अमावस्या पौर्णिमेला हे असे हवन करू शकतो आपण होम। ज्यावेळी आम्ही घरमध्ये होम करतो त्यावेळी जे हमारे घरमधली जे निगेटिव्हिटी असते ती निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी येण्याचा प्रयत्न करते। अजून थोडंसं तूप घालून घेतले मी। हे जे मी होम सामग्री बनवत आहे ही मी नवरात्रीसाठी बनवत आहे, 9 दिवसासाठी। मला आज हवन करायचं आहे, त्यासाठी मी 1 वाटी ह्याच्यातलं काढून घेते आणि बाकीचं डब्यामध्ये भरून ठेवते। मी एक असा डब्बा घेतलेला आहे कोरडा करून आणि ह्याच्यामध्ये हवन सामग्री भरून ठेवायची। तुम्ही जास्त सामग्री बनवायची असेल तर नवरात्रीच्याच वेळेस बनवू शकता, इतर वेळी जर तुम्ही बनवायला गेलात तर किडे लागण्याची शक्यता असते। ज्यावेळी तुम्हाला पाहिजे असते त्यावेळी तुम्ही थोडीशी फ्रेश बनवू शकता। तुम्ही करून पहा। असेच भेटते नवीन व्हिडिओच्या सोबत उद्या। बाय।